4 टर्म जनता आमच्याबरोबर आणि आम्ही जनतेबरोबर, हे आमचं समीकरण आहे. म्हणून एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला ह्या मतदारसंघाने 4-4 वेळेला निवडून दिलेलं आहे आणि आता मंत्री झालेलो आहे. त्याच्यामुळे जनतेची कामं करणं हा आपला शिरस्ता आहे. पहिलं तर मी महाड पूरमुक्त केलेलं आहे. गेले 3 वर्षापासून महाड शहरामध्ये पूर येत नाही आहे. सर्व समाधानी, आणि त्यांना विचारा की महाडचा पूर येतो का, आणि नाही येत तर कोणी बंद केला, हा एक प्रश्न झाला. त्यानंतर जे काय महाड शहरामध्ये पाण्याची योजना असेल, अंडरग्राऊंड गटर लाईन असेल, अंडरग्राऊंड LT लाईन असेल, त्यानंतर संपूर्ण DP प्लॅनला रस्ते असतील, त्यानंतर अंतर्गत रस्ते असतील, सामाजिक सभागृह असतील, ही सगळी कामं. त्यानंतर दादलीचे ब्रिज जो गेले अनेक वर्ष वाट पाहत होता, त्याला आता आपण जवळजवळ 25 कोटी म्हणजे ते काम आता आम्ही चालू करतोय. आणि एक याचा खालचा आपला नागेश्वरीचा गांधारीचा एक ब्रिज, त्याचं काम चालू झालेलं आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यामधली सगळ्यात जर मोठी 2 कामं असतील तर वीरेश्वर महाराजांना पोलिसांची सलामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्यावरती असणाऱ्या 20 मार्चच्या कार्यक्रमाला बाबासाहेबांना सांगणं, ही 2 कामं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आहेत. आणि म्हणून महाड हे आता बदलताना दिसतंय. त्याचं कारण शिवाजी महाराजांच्या चौकाचं सुशोभीकरण केलं आम्ही, पहा तुम्ही येऊन. त्यानंतर गॅबरिंग वॉल आम्ही देतोय, नाना नानी पार्क करतोय. जे काय विकास कामं आहेत त्यातलं कुठलंही शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. आज माझे हे 2 सदस्य माझ्याबरोबर आहेत. आता मला सभेला जायचं आहे. तुम्ही काय बाकीच्यांची मुलाखत घेतली असाल ती घ्या, पण आता माझ्या ह्या 2 सदस्यांची, हे आमच्याकडे नवीनच आलेले आहेत आणि त्यांना आम्ही उभं केलेलं आहे. प्रामाणिक काम करणारे लोक आम्ही उभे केलेले आहेत, अभ्यासू लोक आहेत. आणि सुनील कविस्कर सारखा हुशार प्रामाणिक असणारा कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी दिलेली नगराध्यक्ष पदाला, आणि त्यांच्याबरोबर 20 नगरसेवक उभे केलेले आहेत. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष 2 तारखेच्या मतदानामध्ये जास्त भरघोस मताने निवडून येतील आणि 3 तारखेला त्यांचा रिझल्ट होईल. यासाठी आज तुम्हाला धन्यवाद. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.